सध्या ह्या किल्ल्याकडे यायचं असेल तर त्यांनीच यावं, ज्यांना प्युअर ऑफरोडिंगची भरपूर खाज आहे. नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच वेळा काळाने एक लहानसा किल्ला बघण्यासाठी आलो आहे. म्हणजे त्याला ॲक्च्युली किल्ला नाही म्हणता येत, त्याला पोर्तुगीजांचे कोट म्हणतात. कोट म्हणजे लष्करी किंवा जकातीच्या चौक्या. तर आज ह्या भटकंतीसाठी मी आणि माझे चिरंजीव आम्ही दोघेजण शोधाशोध करत ह्या ठिकाणी आता पोचलो आहे. आता बघूया तो कोट नेमका कुठे दिसतोय, सापडतोय. हा भाग थोडासा अडचणीचा आहे, फार जास्त कोणी नाही इकडे. मित्रांनो, मुंबई अहमदाबाद हायवेवरती जे ससू नवघर आहे, म्हणजे आपण भाईंदरची खाडी क्रॉस करून पुढे आलं की तिथे एक फाउंटन वॉटर रिसॉर्ट आहे. आणि ह्या रिसॉर्टच्या जवळच एक मुस्कान टी शॉप म्हणून एक दुकान होतं. त्या दुकानाच्या तिथूनच एक अशी छोटीशी वाट थोडा हायवे सोडून थोडी आतल्या साईडला जाते. आणि ह्याच इथे हा एक पोर्तुगीजकालीन एक लहानसा किल्ला होता, पोर्तुगीजकालीन कोट होता, ज्याचं नाव आहे हंबारा कोट. आज ह्या कोटाची अवस्था खूपच ढासळलेल्या अवस्थेत दिसतोय हा. आणि हा अगदी लहान कोट तर नक्कीच नव्हता, हा बऱ्यापैकी किल्ला होता. म्हणजे ह्याच्या एकूण आकारावरून ते लक्षात येते. आता ह्या कोटाची ही इकडची भिंत जी होती त्याचे हे दगड आता इथे अस्ताव्यस्त झालेत, खाली भिंती ढासळल्या आहेत. आणि ही इकडच्या बाजूची भिंत आत जाता येणार नाहीये, आतमध्ये खूपच अडचण माजलेली आहे. पोर्तुगीजांचे जे कोट असतात हे नॉर्मली अगदी छोट्या आकाराचे असतात, कारण त्यांचा वापर हा फक्त जकातीसाठी किंवा त्या सागरी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी असतो. पण त्या मानाने हंबारा कोट हा बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा आहे. किल्ल्याच्या बाजूला अशी इथे ही एक वस्ती पण आहे, परंतु आता इथे कोणाला विचारण्यासारखं असं काय दिसत नाही आहे. थोडी अडचण आहे इथे. आता मी ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये आलो असल्यामुळे इथे मला जास्त पुढे जाता येणार नाही आहे. त्यामुळे जेवढा शक्य तेवढा मी तुम्हाला इकडूनच किल्ला दाखवेन. इथे आता खूप जास्त मध्येच अडचण असल्यामुळे मी आता आत जात नाही आहे, परंतु इथून जेवढं झूम करून तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि अनलेस हा पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी मी परत एक फेरी करेन. पोर्तुगीजांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात ह्या भागातला जो कोस्टल एरिया होता, समुद्र किनारा होता, या समुद्र किनाऱ्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. आणि ठिकठिकाणी म्हणजे आता जर वसई एरिया म्हटलं तर वसई हा भाग, वसई विरार अगदी पुढे पालघरपर्यंतचा जो भाग आहे हा भाग पोर्तुगीजांच्याच अखत्यारीत, म्हणजे अगदी पुढे अलिबाग, कोकण, गोवा, पॉंडेचेरी इथपर्यंत पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी त्यांचे किल्ले आढळतात. परंतु जो वसई भिवंडी हा जो भाग आहे, या वसई भिवंडी भागामध्ये पोर्तुगीजांनी ह्या इथल्या ज्या खाड्या आहेत, जशी आता इथे ही उल्हास खाडी आहे, या उल्हास खाडीतून जो पूर्वी समुद्रमार्गे जो व्यापार होत होता, त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी
हे प्रत्येक गावागावामध्ये हे असे छोटे कोट बांधले होते आणि हा हंबारा कोट हा किल्ला अगदी आपला जो समोर ह्या पलीकडे खाडीच्या पलीकडे, आता मी तुम्हाला इथून दाखवू शकणार नाही कारण आता इथे दाखवण्यासारखं म्हणजे अजिबातच पूर्ण म्हणजे हा भाग उंचावरती वर नाही आहे की, आणि झाडी पण असल्यामुळे मी पलीकडे खाडीच्या पलीकडे असणारा जो घोडबंदरचा किल्ला आहे तो तुम्हाला इथून दाखवू नाही शकणार आहे. बट हंबारा कोट किंवा हंबारा किल्ला हा घोडबंदर किल्ल्याच्या अगदी समांतर रेषेमध्ये खाडीच्या पलीकडे आहे. त्यामुळे ही जी खाडी होती घोडबंदरची, ही जी खाडी आहे ह्या खाडीच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी हे असे इथे हे किल्ले बांधले होते. आणि ह्यालाच पुढे समांतर आणखीन थोडं पुढे गेलं की मालजपाडा म्हणून जे गाव आहे, या मालजपाडा गावामध्ये मालज कोट म्हणून अगदी छोटासा पोर्तुगीजांचा कोट आहे, म्हणजे ती चौकी आहे. आता इथं आपण पाहू शकू की ह्या कोटाच्या भिंती साधारणपणे 3 फूट रुंदीच्या वगैरे भिंती आहेत इथे. आणि पोर्तुगीज कोटांचं ची खासियत अशी होती की ह्याच्यामध्ये घडीव दगड नसायचे. तर हे आपण इथं बघाल की अघडीव दगड आणि चिकणमाती ह्यांमध्ये हे ह्या तटबंदीचं बांधकाम केलेलं असायचं. आता लाईट पुरेसा नसल्यामुळे मला अगदी जवळून तुम्हाला ते ह्या तटबंदीवरती असलेलं नक्षीकाम हे तेवढंसं क्लिअर दिसेल की नाही ते सांगता येत नाही. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी परत इथे येईन त्यावेळेला अगदी व्यवस्थित तुम्हाला ह्याचं शूट करून दाखवेन. या किल्ल्याची निर्मिती साधारणपणे 16व्या शतकामध्ये झालेली आहे आणि 18व्या शतकामध्ये जेव्हा चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम काढली आणि ह्या वसईच्या मोहिमेमध्ये त्यांनी या वसई विरार भागामधून पोर्तुगीजांचं समूळ उच्चाटन केलं. आणि त्यावेळेला हे जे पोर्तुगीजांचे जे पण किल्ले होते ते किल्ले चिमाजी अप्पांनी त्यांच्याकडून जिंकून घेतले. बहुधा ही समोर दिसणारी जी भिंत आहे, हा जो इकडे जो भाग दिसतोय झाडाच्या मागे, हा भाग या किल्ल्याचं जे प्रवेशद्वार होतं ते बहुधा ह्या भागामध्ये होतं. त्यामुळेच या सुरुवातीच्या भागामध्ये हे असं छान नक्षीकाम वगैरे दिसतंय. परंतु या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे, त्यामुळे आता फक्त उद्ध्वस्त अवस्थेतला हंबारा कोट दिसतोय आपल्याला. आणि आतमधून सध्या तरी जाणं शक्य नाही आहे, फिरणं शक्य नाही आहे आणि ते फक्त उन्हाळ्याच्या सीझनमध्येच पॉसिबल होऊ शकेल. तर मित्रांनो, हंबारा किल्ल्याचा हा जो माझा छोटासा ब्लॉग मी आता तुम्हाला जो दाखवला आहे, तो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हंबारा कोट किंवा हंबारा किल्ला या किल्ल्यावरती येण्यासाठी गुगल मॅपवरती हंबारा फोर्ट असं जर टाकलं तर मॅप आपल्याला किल्ल्यापासून अगदी जवळ म्हणजे एक 50-1 मीटरच्या अंतरामध्ये आणून बरोबर सोडतं आहे. आणि तिथून हा किल्ला शोधणं हे फार जास्त काही अडचणीचं होत नाही. आणि इथे एक छोटासा लोखंडी पूल लागतो. हा पूल क्रॉस करून, माझ्या मागे तुम्हाला हा पूल दिसत असेल, हा पूल क्रॉस केला की आपण अगदी हंबारा किल्ल्याच्या समोर पोचतो. आणि माझ्या मागे आहे तो त्या झाडीच्या पलीकडे हंबारा फोर्ट. चला तर मग आताचा माझा हा ब्लॉग इथेच संपवतोय. या किल्ल्याबद्दलच्या माहिती जी दिली आहे मी त्याबद्दलचा तुमचा जो अभिप्राय आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. थँक्यू.